थँक्यू सो मच करणजी काळन सर. अप्रतिम सामना आपण पाहिला आणि सामना जिंकला भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमने. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. आजच्या दिवसातील शेवटचा सामना कौसा विपक्ष खार्डी या दोन टीम मध्ये. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. धावाची संधी होती, डायरेक्ट हिट होत नाहीये. मिळते एक धाव. चेंडूवरती 4 षटकांचा सामना आहे. गावदेवी खार्डी विपक्ष गावदेवी कौसा या दोन टीम मध्ये. नक्कीच 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. वाकलनने ऋषी आपण या 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ज्याने 3 धावा धावून पूर्ण केल्या त्यांच्यासाठी हे 200 रुपयांचं पारितोषिक. आवाज महाराष्ट्राचा आदरणीय विश्वनाथजी भंडारी साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. धावसंख्या आहे 1. स्ट्राइक इनला बॅट्समन सूरज फौजदार. लसित मलिंगा आहेत, ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सुस्वागतम. आदरणीय सुधीर शेठ पाटील साहेबांचे इथे आगमन होत आहे. नाग्या धाबाचे मालक आहेत सुधीर शेठ पाटील साहेबांचे इथे स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. बॅटच्या आतलीकडे आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळते चेंडूवरती. एक चांगलं बॅटल कौसा विपक्ष खार्डी. आजूबाजूची गावं आहेत आणि त्या दोन टीम मध्ये हा सामना सुरू होतोय. धावसंख्या आहे 6. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय. हा वाईट बॉल. धावसंख्या आपण बघू शकाल 7 धावा धावफलकावरती आहेत. आदरणीय सुधीर शेठ पाटील साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. त्यांच्याकडून कूलर आहेत या स्पर्धेमध्ये. आमचे डीजे मास्टर असतील, त्यानंतर यूट्यूब लाईव्ह टीम असेल, यांच्यासाठी कूलर आहेत. आणि आदरणीय सुधीर शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून त्या कूलर लाभलेले आहेत. त्यांचे इथे आगमन होत आहे. ऑन साइडला इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. सीमा पार, षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आहेत. संध्याकाळचे सत्र आहे. टॉस जिंकला होता कौसा टीमने. फिल्डिंग स्वीकारली आहे. इन्व्हाइट केले खार्डी या टीमला बॅटिंग करण्यासाठी. राऊंड विकेटने फुलर लेनचा चेंडू होता. फुल टॉस चेंडू होता. बॅटची कडा लागते. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या वेगाने, चित्याच्या चपळाईने या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या आहे 16. एक चेंडू शिल्लक या षटकातील. पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती ओमकारची, परंतु या मॅच मध्ये महागडी गोलंदाजी. आणि फलंदाज झाले बाद. विकेटचं बदल लागतोय. पहिला धक्का केतन म्हात्रे बॅक टू द पवेलियन. सौरभ म्हात्रे येत आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेटने आले आणि क्लीन बोल्ड केलेला आहे. ही मोठी विकेट मिळवली आहे. ज्या केतन म्हात्रेने पहिल्या मॅच मध्ये अर्धशतकी खेळी साकारली होती, तोच केतन म्हात्रे बाद झालाय. परंतु सुरुवात खूप चांगली झाली आहे या मॅच मध्ये. गावदेवी खार्डी या संघाच्या माध्यमातून धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या
समाप्तीनंतर 16. 4 षटकांचा सामना आहे. चला कौसा संघ स्पीडअप करा, यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायचे आहे. सेकंड इनिंगमध्ये बॅट लाईट हे इम्पॅक्ट नक्कीच येऊ शकेल सेकंड इनिंगमध्ये, त्यामुळे विनंती असेल आपण थोडीशी घाई करा. गोलंदाज निलेश भोईर येत आहेत. स्ट्राईक एंडला बॅट्समन सूरज फौजदार. फुलर लेनचा चेंडू आहे. वाईड यॉर्करचा वापर केला आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. पिंट्या शेठ पाटील अधिक पाटील A1 जोडीच्या माध्यमातून A1 आयोजन सापाड चषक दिवस क्रमांक हा दुसरा सामना शेवटचा सुरू आहे आजच्या या दिवसातील 2 नामवंत संघांमध्ये. स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. प्रचंड वेग आहे या चेंडूमध्ये. आलाय हा डॉट बॉल. एकाच विभागातील हे 2 संघ आहेत. खार्डी आणि कौसा. एकाच जंगलातील हे 2 वाघ आमने सामने आहेत या मॅच मध्ये. 2 सामने आजच्या दिवसामध्ये श्लोक 11 भोपर या टीमने जिंकलेत. 2 सामने भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमने जिंकलेले आहेत. फुल टॉस चेंडू होता. लाईन पूर्णपणे मिस केली आहे. डॉट बॉल येतोय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी होते कारण की धावा येत नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. फुल टॉस चेंडू होता. फायदा घेऊ शकला नाहीये सूरज फौजदार. संध्याकाळचे 17 आहे. धावा बनवण्यासाठी कठीण जाते, परंतु लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. संख्या 4 ने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. फुलर लेनचा चेंडू आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला डीपमध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग डीपमध्ये. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा सापाड चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. धावसंख्या 22. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. चौकार आला होता, त्यानंतर चांगलं कमबॅक करतायत निलेश भोईर या षटकामध्ये. एका चौकाराचा अपवाद वगळता चांगली गोलंदाजी. 5 चेंडू फेकलेत या षटकामध्ये. आतापर्यंत 7च धावा आल्यात. अपिश खेळतायत. क्षेत्ररक्षक आहेत आणि फिल्डरने केली चूक. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय सूरजला आणि 1 धाव मिळते गावदेवी खार्डी या टीमला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 24 धावा. उद्या नक्कीच तिसरा दिवस आहे या स्पर्धेमधील आणि पहिला सामना ठीक 8:30 वाजता सुरू होईल. उंबारली योगेश यांचा संघ आहे, त्यांना फाईट करेल दहिसर. दुसरा सामना असेल दिवा विपक्ष वीर बजरंग शिरडोन. तिसरा सामना असेल देसाई रवी आणि नारिवली. चौथा सामना खंबालपाडा बी विपक्ष मोठागाव. 5वा सामना गोलवली बी विपक्ष मोठी देसाई आणि 6वा सामना वडवली बी विपक्ष नागाव. हे एकूण 12 संघ आहेत. उद्याच्या दिवसामध्ये जी वेळ आयोजकांनी दिलेली आहे त्या वेळेमध्ये आपण उपस्थित राहून आयोजकांना सहकार्य करायचं आहे. उद्या 8:30 वाजता सामने सुरू होतील.
फिंगर रोल केले होते. पिकअप स्ट्रोक सीमा पार षटकार येतोय सूरजच्या बॅटमधून. आहे 30. पहिल्या चेंडूवरती स्वागत केले कल्पेशचं. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना फलंदाज सूरजचा झेल देखील सोडला होता स्वीपर कव्हरला आणि त्यानंतर हा षटकार येतोय. धावसंख्या आहे 30. संध्याकाळचे सत्र आहे. थंड वातावरण. थंड वातावरणामध्ये हा गरम सामना सुरू आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. समाचार घेतला जातोय या षटकामध्ये. कल्पेशवरती आक्रमण चढवलं जात आहे. धावसंख्या आहे 34. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका. क्रिकेट मधला देखणा फटका. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा पार षटकार. धावसंख्या आहे 40 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही या इनिंग मधील 9 चेंडू शिल्लक आहेत. 4 षटकांचा सामना. गतीमध्ये परिवर्तन. लाईन चेक करावी लागेल. वाईड बॉलचा इशारा येतोय. दबाव आहे गोलंदाज कल्पेशवरती. कल्पेशला टार्गेट केलं जात आहे या मॅच मध्ये. 41 धावा. 41. अजून एक तडाखा पाठवलाय. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. खार्डी गावचा ब्रँड नकवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. चौकार षटकारांची आतिषबाजी. सूरज झेल सोडल्यानंतर जखमी वाघासारखा बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. 11 चेंडू आणि 33 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. कल्पेशचा खरपून समाचार घेतलाय. ब्लॉक हॉलचा वापर केला होता. ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये निलेश. चांगली फिल्डिंग आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 49. 49 धावा धावफलकावरती आहेत या षटकातील. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. अराउंड विकेटने कल्पेश. आणि अजून एक तडाखा सीमा रेषेच्या बाहेर. सूरजला थांबवणे कठीण झालेलं आहे या मॅच मध्ये. कौसा टीमला चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे. शेवटच्या बॉलवरती येतोय हा षटकार आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे गावदेवी खार्डी या टीमची अब तक 56.
गोलंदाज आहेत ज्युनियर ओमकार. मिस्टर औसा या टीमला पहिल्या मॅच मध्ये देखील ज्युनियर ओमकारने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. तशीच गोलंदाजी करावी लागेल कारण की एक मोठी धावसंख्या बनवली आहे गावदेवी खार्डी या टीमने. क्षेत्ररक्षक आहेत आणि शॉर्ट कव्हरला हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. करण बॅक टू द काय गोलंदाजी सुरू आहे या अंतिम षटकामध्ये. ज्युनियर ओमकारने कमबॅक करून दिलंय. 3 चेंडू आणि 2 विकेट मिळवलेत. अजूनपर्यंत या षटकामध्ये एकही धाव आली नाहीये. न्यू बॅट्समन आयुष येतोय. आयुष पाटील. अंतिम 3 चेंडू शिल्लक. धावाची संधी आणि विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद आयुष. बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. 9 धावा दूर आहे. अर्धशतकापासून 41 वरती बॅटिंग करतोय सूरज. 2 चेंडू शिल्लक. या शेवटच्या षटकातील एकही धाव आतापर्यंत आली नाहीये या षटकामध्ये. नो लुक स्ट्रोक. स्लॉक स्वीप. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय. सूरजची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या सूरजसाठी. सूरज खेळतोय 47 या धावसंख्येवरती. धावसंख्या आहे 62. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. लोअर फुलटॉस चेंडू होता आणि आलाय हा डॉट बॉल. टाळ्या होऊन जाऊ द्या. नाबाद 47 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे आपल्या संघासाठी सूरज फौजदारने. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 62 आणि 63 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. गावदेवी खार्डी या संघाने गावदेवी कौसा या संघासमोर. चला फिल्डिंग लावून घ्यायची आपण. चला फिल्डिंग लावून घ्या. विनंती असेल खार्डी टीमला. आदरणीय प्रदीप भंडारी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. पिंट्या शेठ पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती आदरणीय बुधाजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि बुधाजी पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करणार आहोत. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचे इथे आपण विशेष सन्मान करूया. त्यानंतर आदरणीय बुधाजी पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. बुधाजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत.
चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. अंधार होत चाललेला आहे. बॅट्समन देखील दाखल झालेत. 63 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन टीमचे पुरस्कर्ते आदरणीय भावेश शेठ गायकर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय पिंटे शेठ पाटील प्रमुख आयोजक आहेत या स्पर्धेचे. त्यांच्या टीमने देखील 2 सामने जिंकलेले आहेत. भावेश 11 या नावाने हा संघ खेळला. बोलूया आपण कमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत करंजी काळन सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्र. चला वेळ जास्त घेता तुम्ही प्लीज. चौकार आणि षटकार. 11 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला सध्या आपण पाहतोय मिड विकेट लॉंग ऑन सौरभ मात्रे वन्स अगेन ओव्हर द विकेट. इथे राईट झाला बॉल. कल्पेश थोडा बसला होता अगोदर स्वीप करायचा प्रयत्न त्याचा कदाचित होता सुरुवातीला पण देन बॉल जसा राईट झाला त्याची जी ट्रिगर मोमेंट होती ती थोडी थांबली आणि बॉल राईज होत असताना गेला निघून विकेट किपरकडे. डॉट बॉल. 14.86 सध्या तरी रिक्वायर्ड 100 आपल्याला दाखवत होत्या मॅच मध्ये. कमी गती इथे फसवले आता बॅटरला सौरभने. सुरुवातीचे 2 बॉल जरूर होते कल्पेश गोवारीचे पण त्यानंतरचे 2 बॉल सौरभ मात्रेचे. पहिल्या षटकामध्ये बरंच काही आपल्याला सांगून देते मॅच. 63 चा चेस आहे. सूर्य अस्ताला गेलाय आणि आहे त्या उजेडामध्ये सध्या तरी मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे. ठीक 6 वाजलेत. वन्स अगेन मात्रे उडवलाय लॉंग ऑफला. फिल्डर नाहीये. सूरज पोहोचेल का थोडा दूर आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. फटका थ्रू दी लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळाला लॉफ्ट करत असताना. 4 ने धावसंख्या 15 वरती पोहोचले. 63 चा चेस आहे. 15 धावा बनलेल्या आहेत. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. शेवटचा बॉल मात्रे. इथे कमी गतीने आता आला आणि तो स्टंपच्या वरतून आपण पाहतोय बॉल विकेट किपरकडे. शेवटचा डॉट. 15 धावांचं पहिलं षटक राहिलं. चला मॅच थांबू नका. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये मॅच मध्ये धावा पाहिजे त्या 48 धावांची अजूनही गरज आहे. कम ऑन प्लीज कार्डी. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अठरा बॉल आणि 48 धावांची गरज आहे. उद्याही यायला विसरू नका. उद्या ठीक 8:45 पहिल्या मॅचचा टॉस केला जाईल. उद्या खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती आहे. सेकंड ओव्हर कॅप्टन आयुष सध्या बॉलिंग मार्कवरती आलाय. चला फिल्डिंग सेट करा लवकर. त्यासाठी वेळ घेऊ नका खाडीचे कॅप्टन. कवसला फील्डर डीप लॉंग ऑफ डीप ऑन साइडला 3. फुल टॉस ऑन साइडला टर्न खेळण्यात आला पण गॅप भेटली नाही. मिड विकेटला सूरज आहेत. 1 धाव येते. या इनिंग मध्ये खास करून या डावामध्ये कल्पेश गोवारी सारखे इम्पॉर्टंट ठरेल ज्याने सुरुवातीला अटॅक केला. सेट बॅटर आहे. 17 बॉल 47 धावांची गरज आहे. TDPL मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स त्याचा केतन मात्रेच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाहायला मिळाला. DPL मध्ये त्याचा परफॉर्मन्स आपण जबरदस्त बघितला आणि टॉप ऑर्डर मधला जबरदस्त बॅटर आहे. आणि या मॅचला ज्याने ओपन केलं आता या इनिंग मध्ये कौसासाठी टार्गेट असताना 63. मॅच बाकी आहे. 17 बॉल 47. काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर ऑन साइडला 3.
पूल खेळण्यात आलाय, फटका लॉंग ऑनला, सौरभ आला वेगाने, कॅच, पहिला धक्का, कल्पेश गोवारी बॅक टू द पॅव्हिलियन. उद्या ठीक 8:30 तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. 9:15 टॉस आणि पहिला बॉल 9 वाजता एक्झॅक्ट पडणार आहे. ज्या टीम्स नसतील बॉलची पेनल्टी असेल. महत्वपूर्ण सूचना, फर्स्ट मॅच मध्ये उंबारली आणि दहीसर, सेकंड मॅच दिवा आणि शिरडोन, थर्ड मॅच देसाई आणि नारिवली, फोर्थ मॅच कंबालपाडा बी आणि मोठा गाव, फिफ्थ मॅच गोळवली बी आणि मोठी देसाई, सिक्स्थ मॅच वडवली बी आणि नागाव. अशा लढती जरूर आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहेत. योग्य त्यावेळेवरती प्रत्येक संघाने आपली उपस्थिती दर्शव. महत्वपूर्ण सूचना. पुढचा बॉल आयुष पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. ऑन साइडला वळवला, खरा गॅप मध्ये बॉल, डबलला कदाचित चान्स घेतली जाईल. निलेश आणि त्यासोबत असलेला ओमकार थांबले, दोघही सिंगल कंप्लीट झाले. आता चान्स, स्ट्रायकिंग एंडला थ्रो जर ऍक्युरेट आला तर विकेट जाऊ शकते आणि ती गेली. डायरेक्ट हिट, निलेश आउट. थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. देना थ्रो तिकडे, डायरेक्ट हिट, बॉल तिकडे गेलाय, परत त्याने उचलला आयुषने आणि थ्रो नाही तर डायरेक्ट हिट. जावं लागलं. विचार हा देखील आता करत असेल कौसा संघ की आपण टॉस जिंकला होता, आपण का बॅटिंग केली नाही पहिल्या इनिंग मध्ये. टाइम मॅनेजमेंट लास्ट सेशन मध्ये बऱ्याच वेळेला आपण पाहतो विघ्नेश की पहिल्या मॅच मध्ये टॉस जिंकून जेव्हा मॉर्निंग सेशन असतं तेव्हा आपण फिल्डिंग करण्यासाठी पसंत करतो आणि लास्ट मॅच मध्ये आपण पसंत करतो आपण बॅटिंग करतो लास्ट मॅच मध्ये इव्हिनिंग सेशन मध्ये. समोर बॉल चालला लॉंग ऑफच्या दिशेने, फिल्डर त्या ठिकाणी जरूर उपस्थित, थ्रो करतायत. सिंगलने तितकासा इम्पॅक्ट पडणार नाही. इक्वेशन वाढत चाललंय बॉलचा आपण विचार केला तर आणि बाकी आहेत ते 14 बॉल. 14 बॉल आणि 45 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. मॅच बिटवीन कार्डी आणि कौसा. वन्स अगेन आयुष, कमी गतीने टाकलं, अपील होते. येस, समोर का बसलेत पायचीत, लेग बिफोर विकेट. क्लायमेटिक कंडिशनचा ऍडव्हान्टेज झाला खार्डीला, ती मात्र शंका नाही. बॅटिंग त्यांनी केली, स्कोरबोर्डचं प्रेशर होतं. कल्पेशने स्टार्ट जरूर केलं मॅचला सेकंड इनिंगला, पण त्यानंतर सातत्य नाही टिकवता आलं आणि स्कोरबोर्डचं प्रेशर त्यासोबत जो अंधार पसरत चाललाय तो एक कुठेतरी डिसएडव्हान्टेज देखील कौसाला आपल्याला पाहायला मिळाला. टॉस तर त्यांच्या बाजूने लागला होता. खार्डी संघ दुसऱ्या बाजूने जेव्हा कौसाने फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला असेल तेव्हा आनंदी असेल, कारण टॉस जरी आपण गमावला असला तरी आपल्याला बॅटिंग करायची होती, ते भेटले आपल्याला. बॅटिंग देखील हवी तशी त्यांची झाली. छोट्या छोट्या गोष्टी असतात, डिसिजन मध्ये चुका झाल्यानंतर त्या जरूर आपल्याला टोचतात. शॉर्ट बॉल आत आला होता मात्र नाही करता आलं. पूल शेवटच्या आता असतील ते 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा पाहिजेत 45. कमॉन कार्डी, वेळ जास्त घेऊ नका. 12:45. बारा बॉल आणि 45 धावांची गरज आहे. मॅच फसली पूर्णपणे. कौसाचं पॅव्हलियन शांत आहे, जशी शांतता सध्या तरी आपल्याला त्या क्रीडांगणाच्या सभोवताली पाहायला मिळते. सूर्य अस्ताला गेलाय, पक्षी आपल्या घरट्याच्या दिशेने गेलेत, अंधुक प्रकाश सध्या आहे. लॉंग ऑनला फिल्डर सौरभ वन्स अगेन, वाव चांगला अटेम्प्ट होता, कॅच ड्रॉप झाली आहे, थ्रो येतोय, धावा 2. करणने जो आवाज दिला सौरभला ते त्याचं निकनेम आहे. जेव्हा आपापसामध्ये आपल्या घरामध्ये देखील आपल्याला
मित्रांमध्ये वेगळं नाव असतं, घरामध्ये आपल्याला वेगळं नाव असतं, ऑन पेपर आपलं वेगळं काहीतरी नाव असतं. आणि त्या भावना असतात जेव्हा चुकी होते मैदानाच्या आतमध्ये, आपसुक आपले टीममेट्स आपल्यावरती ओरडतात, बोलतात. चांगली बाब घडल्यानंतर तेच आपल्या पाठीवरती शाबासकीची थाप देत असतात. पुन्हा सौरभ ऍक्शन मध्ये असेल. चांगला यावेळेला अटेम्प्ट त्या बॉलला आतमध्ये ढकलत असताना त्यानंतर रोहित थ्रो करेल. धावा 1 पुढे 21 धावा फलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आज हे 9 मॅचेस आपण कव्हर केल्या. 9 मॅचेसचा दररोजचा शेड्यूल आहे, जेणेकरून लास्ट दिवसामध्ये आपल्याला एन्जॉय करता येईल. लाईव्ह ऑर्केस्ट्रा यायला विसरू नका. अजय गायकवाड, सपना पाटील. बॅट स्विंग चांगला पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉल. कॅप्टन येऊन थांबा. बोपर आणि वाकन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा प्लीज. लगेच ड्रॉ केला जाईल. समोर बॉल मिडॉनला पुन्हा चेस केले. सौरभकडे बॉल चालला लॉंग ऑन मध्ये. चांगली फिल्डिंग तिथेही. सिंगल नाही. धावसंख्या सध्या पुढे चाललेली आहे खरी, पण आता कुठेतरी नांगी टेकलेली दिसते. बॉडी लँग्वेज आपल्याला बॅटरशी दाखवून देते की या सामन्यामध्ये आमचं अस्तित्व कुठे का होईना थोडं कमी होत चाललंय. अगेन्स्ट स्पिन खेळण्याचा प्रयत्न. डॉट आलाय. शेवटचा एक बॉल या षटकातील सूरजच्या 41 धावांचं अंतर. पुल करायचं होते नाही जमला. आता शेवटचा फक्त आपल्याला पाहायला मिळणार आहे तो एक षटक अर्थातच 6 बॉलचा खेळ बाकी आहे. चला कार्डी कमॉन. शेवटचे 6 बॉल 40 धावांचं अंतर राहिलं. चा चेस मध्ये कल्पेशने सुरुवात केली, मात्र त्यानंतर विकेट पडल्या. निलेशची विकेट जी रनआउटची आपल्याला पाहायला मिळाली. ओमकारची विकेट आपल्याला पाहायला मिळाली, जे 3 प्रमुख बॅटर आहेत आणि त्यांच्यामुळे त्यानंतर हा डाव पूर्णपणे कोलमडलेला आहे. 6 बॉल 40. उद्याच्या खेळणाऱ्या संघांना विनंती. उंबारली दहीसर प्लीज वेळेवरती 8:30 ला रिपोर्ट करा तुम्ही. केतन मात्रे लास्ट ओव्हर. ऑनसाइडला टर्न खेळण्याचा प्रयत्न अपील आहे, मात्र अंपायरने सांगितलं इथे हाईट फॅक्टर. सिंगलने धावसंख्या पुढे 24. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 39 अंतर आहे. प्रेक्षकांच्या नजरा नाही, प्रत्येकाच्या आता गाड्या निघतायत सेल्फ स्टार्टर मारून. मॅच वन साइड जेव्हा जाते प्रेक्षक नाराज असतात. लॉफ्ट केल्या बॉलला लॉंग ऑफला येतोय षटकार. बॉल बाकेत आणि 4. आता आलाय जरूर षटकार विजय टकले यांचा बॅटमधून. पूल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. डीप स्क्वेअर लेगला पकडली आहे त्यांनी कॅच. चला नवीन फलंदाज लवकर चला प्लीज. इथे ऑन साइडला टर्न करायचा होता. डाऊन दिले की व्हाईटचा सिग्नल आला अंपायरचा. चला कॅप्टन बोपर आणि वाकन चला लवकर. अंपायर बॉल द्या दुसरा.
चला अनेक बॉल बाकी आहे आणि फॉर्मॅलिटीज फक्त आता ऑफिशियली आपण डिक्लेअर करू या बॉल नंतर. या मॅचचा विनर अभिनंदन गावदेवी खराडी. दुसरा सामना सलग त्यांनी जिंकलाय. हार्ड लक कौसा टीम. कुठेतरी निर्णयामध्ये चुकी झाली. बॅडलाईटला सामोरं जावं लागलं. स्कोरबोर्डचा प्रेशर हँडल करता आलं नाही. विकेट पडले आणि सामना संपला. 26 धावांच्या फरकाने हा सामना 26 धावांच्या फरकाने हा सामना